हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी कास पठारावर गेले होते आणि तुम्हाला सुद्धा या व्हिडिओमधून मी कास पठारावरची फुलं दाखवणार आहे. सो शेवटपर्यंत बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर फुलं होती जी आपण कधी पाहिलीही नव्हती. ती फुले बघायला मिळतात आणि सुमारे 800पेक्षाही वेगवेगळ्या जातींची फुलं तिथे या सीझनमध्ये बघायला मिळतात. मला एवढी दिसली नाही कारण खूप प्रचंड मोठं पठार आहे आणि तुम्ही जेवढा वेळ तिथे फुले बघण्यात घालवाल तेवढा वेळ कमी पडेल. आणि जाताना ऊन होतं, तिकडे गेल्यावर पाऊस पडला आणि खूप सुंदर असं धुकं पाऊस, खूप छान वातावरण झालं होतं. तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये की मी जाताना टू व्हीलरने गेलेले आणि ते खूप चांगलं झालं माझ्यासाठी, कारण 2 किलोमीटरपासून फोर व्हीलर्सच्या लाईन लागलेल्या आणि 1-1.5 किलोमीटर मागेच लावाव्या लागतात पार्किंगमध्ये आणि 1-1.5 किलोमीटर चालत येऊन पठारावर यावं लागतं आणि प्लस पठारावर वेगळं चालावं लागतं. त्यामुळे टू व्हीलर मोस्टली आणा. तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे आणि आम्ही फार पटपट फुलं कॅप्चर केली. पाऊस पडला, सीझन एकदम सुंदर झालेला, कारण जाताना मला असं वाटलं ऊन आहे आणि कसं आपण कॅप्चर करणार आहेत गोष्टी. पण छान बाय द लक म्हणता येईल की पाऊस पडला आणि छान वातावरण झालेलं आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. आणि जर तुम्हाला त्या फुलांची जाती प्रकार वगैरे माहिती हवी असेल तर तुम्ही तिथले लोकल गाईडही बुक करू शकता. तिथले काका म्हणत होते की काही फुलं तर 7-8 वर्षानंतर आलेली आहेत आणि काही फुलं तर 24 तासांचीच असतात, म्हणजे सकाळी येतात आणि ती 24 तासामध्ये निघून जातात. तर खूप सुंदर फुले बघायला मिळाली आणि असं कळत नाही आहे खरं तर. तिथं गेल्यावर तुम्हाला खूप छान समजेल आणि जेवढा वेळ तिथे स्पेंड करता येईल तेवढा तुम्ही वेळ करा. खूप निसर्गात किती गोष्टी आहेत हे आपल्याला कळतील. अशी फुले कधी पाहिली नव्हती, ती बघायला मिळाली आणि खूप छान वाटलं. तुम्ही पण मस्ट जावा. सॅटर्डे संडे खूप गर्दी असते, पण ऑनलाईन बुकिंग करूनच जावा. 150 रुपये तिकीट आहे, पण ऑनलाईन बुकिंग करा. तर गाईज चला बाय आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा.